मैदानामध्ये चेंडू द्यायचा आहे. मला वाटतं आणखी एक मॅच होऊ शकते. जंजिरा सुपर किंग्स आणि शिवनेरी पलटण, तुम्ही जरा सज्ज राहा. या सामन्याला सुरुवात. सुंदर फटका पहिल्या बॉलवर, अगदी जमिनीला घासत पुसत बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. नितीनचा हा बॉल होता खोलवर टप्प्याचा. अगदी नितीनच्या बाजूनेच बॉल काढलाय, मिड ऑफला बीट करून बॉल निघून गेलाय. लॉंग ऑफ सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर एक नेत्रदीपक ऑफ ड्राईव्ह चौकार आपल्याला पाहायला मिळतोय अरुण बजागेच्या बॅटमधून. अरुण बजागे आणि विनोद बजागे हे सलामीची जोडी आहे पुरंदर वॉरियर्स टीमच्या माध्यमातून. नितीनचा पुढचा बॉल, यावेळेस स्लोवर डिलिव्हरी होती, वरची कडा लागली आहे. यस, फलंदाज बाद होतोय. सॉफ्ट डिसमिसल, विकेट किपरने कुठली चूक केली नाही. आणि दुसऱ्याच बॉलवर लगेच चौकाराला चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज नितीन भंडारी. जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, विनंती असेल सिंधुदुर्ग टीमच्या कॅप्टनला. फ्लाइटेड डिलिव्हरी, चांगला फटका जरूर, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, परंतु एक धाव या बॉलवर कंप्लीट झाली आहे. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून SK एंटरटेनमेंट या वाहिनीवर केलं जात आहे. तसेच कपिल केबल नेटवर्क आणि साहिल केबल नेटवर्कच्या माध्यमातून देखील घरबसल्या क्रिकेट रसिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यासाठी विशेष सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. मिलिंद कदम, रुपेश पाटील, रमेश पाटील, संजय पाटील, उत्तम पाटील आणि हेमंत घरत यांचं, त्यांचे आम्ही विशेष आभारी आहोत. नितीनचा पुढचा बॉल, कोलोटप्प्याचा बॉल, स्ट्रोक चेक केला आणि बॅक टू द बॉलर. सॉफ्ट डिसमिसल, चांगला झेल समाप्त केलाय नितीनने कॉटन बॉलच्या स्वरूपात. बिग विकेटचं पतन. विनोद बजागे इज गॉन. तर
हा बॉल आपण पाहिला तर ओव्हरपिच बॉल होता, थोडासा फ्लायटेड बॉल देखील होता, मात्र खूप जास्त सावध पवित्रा घेतला होता बॅट्समन विनोदनं. पहिलाच बॉल तो फेस करत होता, त्यामुळेच कदाचित त्याला असं वाटलं की पहिल्या बॉलवर रिस्क घेऊ नये. मात्र रिस्क न घेणं देखील बऱ्याचदा खूप मोठी रिस्क असते, विशेषतः जीवनात तर आपण पाहिलं तर तेच लागू होतं की रिस्क न घेणं हीच सर्वात मोठी रिस्क असते असं म्हटलं देखील जातं. आणि पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर हा दुसरा फलंदाज देखील आता बाद झालाय. धावसंख्या 2-5. तर पुढच्या मॅच साठी सज्ज राहायचं आहे जंजिरा सुपर किंग्स आणि शिवनेरी पलटण. यावेळेस बॉल ऑन साइडला वळवलाय स्क्वेअर लेग कडे. एक चोटी धावपूर्ण केली, ओव्हर थ्रो, बॅकअप चांगलं पाहायला मिळत नाहीये, अभिषेकच्या माध्यमातून चूक घडली आहे आणि आता फुटबॉल खेळलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. विनोदनं पायानं बॉल अडवलाय. चेंडूची फेक होईपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात काशीनाथच्या बॅटमधून. ह्या 3 धावा. धावसंख्या पुढे सरसावत असताना 2-8. पहिलं षटक प्रगती पथावर आहे, पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. जास्त वेग नाहीये, स्लो गोलंदाजी पाहायला मिळत आहे. संत गतीनं चेंडू टाकले जात आहेत, चेंडू वळवण्याचा कुठेतरी प्रयत्न गोलंदाज करतोय आणि चेंडूच्या लाईन लेंथवर चांगलं नियंत्रण आतापर्यंत नितीनने दाखवलंय. पुन्हा एकदा नितीन. यावेळेस शॉर्ट आर्म पुल केलाय, बॉल हवेत. हो, झेल घेण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला प्रयत्न तर छान होता, मात्र झेल हातातून निसटलाय. एका हाताने झेल टिपायचा होता त्या ठिकाणी फिल्डरला. प्रयत्नांची जरूर पराकाष्ठा केली गेली, परंतु झेल ड्रॉप झालाय. एक धाव या बॉलवर ऋतिकला मिळते आणि याचबरोबर पहिलं सक्सेसफुल षटक समाप्त झालंय नितीन भंडारीच्या माध्यमातून. 1 ओव्हरच्या नंतर रन्स आपल्याला पाहायला मिळतात स्कोर बोर्डवर 2-9. Vinod Bajage with the second over of the match. Facing him, Hrithik. That's a wayward delivery down the legs and nicely put away down to deep backward square leg. Big cheers for the fielders and the ball wins the race in the end. It's 4. Wonderful stroke by young talented batsman Hrithik. He gets his first boundary in this match. Once again on the legs and this time flicked away down to deep square leg. They're looking for the second and they get it. Good running between the wickets, good calling, good understanding between Hrithik and Kashinath. Score moves up to 15 runs with that couple. 15 for the loss of 2 wickets. 15 धावा धावफलकावर 2 गडी बाद. विनोद जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. पॉवर प्लेची समाप्ती झालेली आहे. आता नॉन पॉवर प्लेचा खेळ आहे. एक शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर, एक एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला, ऑन साईडला एक स्क्वेअर लेग आहे आणि एक शॉर्ट फाईन लेग. 5 खेळाडू तब्बल आता सीमारेषेवर तैनात. पुढे सरसावलाय फलंदाज. यावेळेस चांगला बॉल, कारण चेंडूची लांबी थोडी कमी केली होती. फलंदाजाला वारंवार फॉलो देखील केलं जाते. धावचीची संधी आणि फलंदाज धावबाद. खूप जास्त धोका पत्करला काशीनाथने.
आता मात्र आपण पाहतोय की किंग्स 11 सिंधुदुर्गचे कॅप्टन विजय घरत उदाहरण देऊन नेतृत्व करत असताना सुरेख फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो होता त्यांचा आणि त्यानंतर गोलंदाज विनोदने कुठलीही चूक केली नाही. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि काशीनाथची खेळी संपुष्टात आली आहे. तिसरा धक्का लागलाय पुरंदर वॉरियर्सला. धावसंख्या झाली आहे 3/16. नवीन बॅट्समन इन एट नंबर 5 मनीष. ऋतिकच्या खांद्यांवर आता मात्र जबाबदारी वाढताना दिसते. यावेळेस लॉफ्ट करायचा होता, ऑन साईडला मिड विकेटच्या वरून खेळायचं होतं. बॉल निघून जातोय पाठीमागे. विकेट किपरला चकमा देत बॉल थर्डमॅन कडे गेलाय. फिल्डर बॉलवर पोहोचेपर्यंत मात्र 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावा मिळत आहेत. धावा येणं गरजेचं असतं लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये, कारण धावांना जास्त महत्व असतं. मग त्या कशा येत आहेत ह्या गोष्टीला जास्त महत्व नाहीये. या 2 धावांनी धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर आहे. दोन्ही संघांसाठी हा तिसरा सामना. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर 1 धाव आणि फलंदाज धावबाद आणि त्यानंतर 2 धावा. यावेळेस पहा स्विचचा वापर, स्वीट टायमिंग देखील पाहायला मिळालं, परंतु प्रोटेक्शन डीप मध्ये आहे. ओहो हो, एकाच रुळावर दोन्ही गाड्या. ताळमेळचा अभाव आहे आणि फलंदाज धावबाद होतोय. डायमंड डकचा शिकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज मनीष. बिग विकेट. थँक्यू डीजे. मनीष बजागे, पुरंदर वॉरियर्स. 19 धावा 3 मॅच मध्ये त्याने केलेल्या आहेत आणि 4 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये जमा आहेत. जबरदस्त हे ग्राफिक तुम्ही पाहत आहात SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. मात्र या मॅच मध्ये डायमंड डकवर बाद झालाय मनीष. एकही चेंडूचा सामना न करता तो 0 बाद झालाय. हा बॉल लेग स्टिकच्या थोडासा बाहेर निघून गेलाय. वाईट बॉल. नवीन फलंदाज अभय आलाय. अभय संतोष घरत यंगस्टर आहे. चांगली फिल्डिंग त्याची आपल्याला पाहायला मिळत असते आणि बॅटिंग मध्ये देखील तो चांगली कामगिरी करू शकतो आपल्या टीमसाठी. या मॅच मध्ये त्याला संधी चांगली प्राप्त झाली आहे. चांगला फटका, रिस्की फटका आहे, परंतु खूप छान टायमिंग. बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर बॉलवर येतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जोखीम त्या ठिकाणी घेतली होती फलंदाजाने. 2 धावा या बॉलवर आणि षटक झालंय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4/22. प्रति षटक 11च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. ही सरासरी शेवटपर्यंत कायम राहिली तर 44 धावा असतील. मात्र जरूर धावांचा वेग थोडासा आणखी वाढवण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. कुठेतरी 50 धावांचा पल्ला या ठिकाणी पार करण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा, परंतु तेवढं सोपं नसणार आहे, कारण 4 खंदे फलंदाज थोडे लवकर बाद झालेले आहेत पुरंदर वॉरियर्सचे. मात्र पुरंदर वॉरियर्स संघ कधीही पलटवार करू शकतो असा संघ आहे, ते आपण पाहिलेलं देखील आहे. विशेषतः उद्घाटनीय मॅच मध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी सामना खेचून आणला, 8 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना कौतुकास्पद. आणि त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी त्यांनी केली होती. शिवनेरी पलटण संघाला त्यांनी मात दिली होती. दोन्ही सामने त्यांनी जिंकलेले आहेत, त्यामुळेच फारसं प्रेशर पुरंदर वॉरियर्स टीमच्या खेळाडूंवर नाहीये. आणि दुसरीकडे आपण संघ पाहतोय किंग्स 11 सिंधुदुर्ग, ज्यांनी पहिले दोन्ही सामने गमावलेले आहेत, त्यामुळेच प्रेशर कुठेतरी त्यांच्यावर जास्त आहे. परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली आहे. चांगला खेळ तुम्हाला यापुढे देखील करावा लागेल मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजीमध्ये बदल अभिषेक आलाय. ओव्हरपिच बॉल, लॉफ्टेड फटका, डीप मिड विकेटला फिल्डर आहे, सहज सोपा झेल, परंतु नो बॉल. काय चाललंय, झेल टिपण्यात आला होता मात्र नो बॉल. ओव्हरस्टेपिंग. आणि पंचांचा जो इशारा होता तो विनोदने खूप लवकर पाहिला देखील होता, त्याला त्याची जाण होती आणि त्यामुळेच त्याने लगेच चेंडू झेलल्यानंतर फेकला देखील होता गोलंदाज.
गोलंदाजाकडे. यावेळेस फ्री बॉल बॅकफुटला जाऊन बॉल तटवलाय डीप कव्हरमध्ये. स्वीपर कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी. स्वतः संघनायक. फेक यावेळेस चांगली पाहायला मिळाली नाही आणि 2 धावा कंप्लीट. चांगली फटकी खेळतोय अभय. अभयला असं वाटतंय की खरोखरच कुठलाही भय नाहीये. ज्या पद्धतीनं या आधीच्या षटकामध्ये देखील त्याने एक चांगला फटका खेळला होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. आतापर्यंत 2 चेंडू त्याने खेळलेले आहेत. 4 धावांचं योगदान दिलंय. संघाची धावसंख्या 4 बाद 26. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. वाईड ऑफ द क्रीज. हो सुरेख बॉल, परंतु नो बॉल आहे. बॉल कट होऊन आतमध्ये आला होता आणि सर्वच जण बीट झालेत. बॉल निघून जातोय लॉंग स्टॉप सीमारेषा पार. 4 धावांसाठी क्रीजच्या बाहेर हा बॉल पिच झाला होता आणि त्यामुळेच चेंडू कट होताना दिसला. मुवमेंट होती बॉलमध्ये, मात्र ती काही कामाची नाहीये आणि 5 धावांचा हा बोनस. ऑफ कटर बॉल होता. खेपट्टीच्या बाहेर चेंडूची पिचिंग. एक योग्य निर्णय पंच गुणेश पाटील यांचा. पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि हा दुसरा नो बॉल आहे. आधी ओव्हरस्टेपिंग केली होती आणि आता खेपट्टीच्या बाहेर चेंडूची पिचिंग. महागडं षटक आतापर्यंत अभिषेकचं हे पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली आहे 31. फ्रेट बॉलचा सामना करतोय अभय. यावेळेस बॉल थोडा खाली राहिलाय. अभय आणि अभिषेक दोघे बंधू आहेत. अभिषेक मोठा बंधू आहे. असं बरंच आपल्याला अशा प्रकारचे चित्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. कधी गोरखनाथच्या समोर दत्ता आलाय, आता मात्र आपण पाहतोय अभिषेकच्या समोर ऑन साइडला लॉफ्ट केला. यावेळेस डिप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. विनोद आहे त्या ठिकाणी. संथ गतीनं चेंडू पोहोचला होता फिल्डर पर्यंत, त्यामुळेच 2 धावा. आणि दोन्ही युवा खेळाडू आहेत. त्यांचे जे पाय आहेत ते अतिशय तरबेज आहेत धावा घेण्यामध्ये. सळसळत रक्त आहे आणि त्यामुळेच खूप क्विकली 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. पुढचा बॉल घेऊन अभिषेक. यावेळेस एक्स्ट्रा बाउन्स काय बॉल होता, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली, दिशा दाखवली आहे डीप पॉइंट कडे. तिथे कुठलाही फिल्डर नव्हता, त्याचा फायदा उचललाय. 2 धावा पुन्हा एकदा पळून पूर्ण केल्या जात आहेत. सेन्सिबल फलंदाजी. बॉल जरूर चांगला होता, मात्र फटका देखील तेवढाच चांगला पाहायला मिळाला. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 वर. पुरंदर वॉरियर्स संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे या मॅच मध्ये किंग्स 11 सिंधुदुर्ग संघासमोर. यावेळेस मात्र शफल करून खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग कडे चेंडू टोलवायचा होता, मात्र बॉल थोडा लवकर निघून गेला. वेग चांगला होता आणि फलंदाज थोडासा लेट झाला आपल्या फटक्यामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. माणिक घरत शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग करतायत. कव्हर्स मध्ये जयेश भंडारी. एक स्वीपर कव्हर आहे, एक लॉंग ऑफ. यावेळेस पुढे सरसावून लॉफ्ट करायचा होता. आणखी एक चांगला बॉल. सुरुवात खराब होती या षटकाची, मात्र अंत चांगला केलाय गोलंदाज अभिषेकनं. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे 4 बाद 35. डीजे उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न. काय होतंय त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना. बॉल चाललाय डीप थर्डमॅन सीमारेषा पलीकडे. 4 धावा.
चेंडू चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. विकेट किपर, शॉर्ट थर्ड मॅन रिजनमध्ये असलेल्या फिल्डर त्यांच्याकडून चुका पाहायला मिळाल्या आणि त्यामुळेच 4 महत्त्वाच्या धावा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेस चेंडूच्या वेगात थोडासा बदल होता. पहा पुन्हा एकदा विकेट किपर स्वतः कॅप्टन विजय घरत यांच्या माध्यमातून चूक घडली आहे. ज्या बॉलवर एकही धाव नव्हती त्या बॉलवर एक धाव मिळाली आहे. स्कोर झालाय 40 धावा. 40 runs on the board. It's a last over in progress. It is प्रज्वल अगेन. चांगला बॉल आहे. यावेळेस लेट कटचा वापर केलाय. काय कलात्मक फटका आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतंय मैदानामध्ये आणि हा चौकार. Thank you, DJ. Beautiful stroke from the bat of Abhay Gharat. Just waited for the ball to come and open the face of the blade at the last moment and guided that ball towards the gully region. It went for 4. पुन्हा एकदा कदाचित त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिलाय. धावचीची संधी. आता मात्र गोलंदाजाकडून चूक घडली आहे. विकेट किपरच्या हातातून ही धाव घेण्याचा प्रयत्न तर झाला होता, मात्र धाव मिळणार नाही असं पंच दर्शवतायत. डॉट बॉल असेल. स्ट्राईक अजूनही अभयकडे. धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा. प्रज्वलचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच बॉल, परंतु चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली जाते. लाईन चांगली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर वारंवार मारा केला जातोय आणि आतापर्यंत तरी हे षटक चांगलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अवांतर धावा कुठेतरी सुरुवातीला विकेट किपर आणि फिल्डरच्या चुकांमुळे पाहायला मिळाल्या, मात्र ओव्हरऑल चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल फुल टॉस आहे. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल ड्राईव्ह केला जातोय. स्वीपर कव्हर मध्ये खराब क्षेत्ररक्षण. बॉल पाठीमागे चाललाय. सीमारेषेचा वेध घेतोय. आता मात्र रिकव्हरी केलीये फिल्डर रणजितनं. तो पूर्वी 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण झाल्यानंतर 4थी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 4 धावा या शेवटच्या बॉलवर आणि प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे दोन्ही टीमसाठी. तर इनिंगची समाप्ती झाली. एकूण धावसंख्या 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात पुरंदर वॉरियर्स संघाची इनिंग समाप्त झाली आणि विजयासाठी किंग्स 11 सिंधुदुर्ग संघासमोर 49 धावांचं टार्गेट. जी संकल्पना आपण पाहतोय किरवली प्रीमियर लीग मध्ये संघांची नावं ज्या पद्धतीनं देण्यात आलेली आहेत, खूपच छान संकल्पना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले किल्ले, त्या किल्ल्यांची नावं संघांना देण्यात आलेली आहेत आणि निश्चितच त्या नावांचा उल्लेख करताना देखील खूप मजा देखील येते. खूप छान संकल्पना KPLच्या माध्यमातून. पुरंदर वॉरियर्स, जंजिरा सुपर किंग्स, स्टार 11 सिंहगड, किंग्स 11 सिंधुदुर्ग, प्रतापगड रॉयल्स आणि शिवनेरी पलटण या 6 टीम्स या स्पर्धेमध्ये खेळतायत. किरवली गावातील सर्व खेळाडू तुम्हाला ऍक्शन मध्ये दिसत आहेत. अख्खा किरवली खेळ रहा है. इट्स KPL धमाका सीझन 1. 49 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी किंग्स 11 सिंधुदुर्ग संघासमोर. काय घडेल आणि काय बिघडेल त्यांच्या डावामध्ये ते आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तोपर्यंत ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून सुंदर असं संगीत.
तर त्यांचे आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि उद्या देखील अतिशय जबरदस्त पर्वणी सर्व क्रिकेट रसिकांसाठी आणि खेळाडूंसाठी असणार आहेत. आजचे अन्नदाते होते संजय दिघाडकर यांच्या माध्यमातून 30 किलो मटणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली. खूप मोठं योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी, त्यांचे देखील विशेष आभार. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कर्ते मिस्टर संजय आत्माराम बजागे, मिस्टर नितीन भंडारी, मिस्टर हनुमान दिगाडकर आणि साई बजागे या सर्वांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे आभार. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गुरुनाथ बजागे यांच्या माध्यमातून त्यांचे देखील विशेष आभार. आणि जे टी शर्ट स्पॉन्सर्स आहेत त्या सर्वांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. ग्रुप ग्रामपंचायत इताडे किरवलीचे विद्यमान सदस्य राकेश दिगाडकर, तसेच दशरथ बजागे, काशीनाथ बजागे, हनुमान बजागे या सर्वांचे देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. मित्रांनो, उद्या या स्पर्धेला सुरुवात होणार आहे सकाळी 10:05 आणि उद्याचा पहिला सामना, आपण शेड्यूल मध्ये काहीच बदल केलेला नाही, उद्याचा जो पहिला सामना आहे तोच होणार आहे. उद्याचा पहिला सामना असेल पुरंदर वॉरियर्स विरुद्ध स्टार 11 सिंहगड. दरम्यान खेळाला पुन्हा एकदा सुरुवात. इनिंग्स मधील पहिला बॉल मनीषच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करायचा होता, बाहेरची कडा लागली, बॉल जातोय वाईडिश गलीमध्ये, बॉल फील्ड होईपर्यंत एक धाव. सलामीची जोडी नितीन भंडारी आणि विनोद बजागे. विनोदच्या बॅटमधून ही धाव आली आहे. विनोदने केपीएल धमाकामध्ये धमाका केलाय दुसऱ्या मॅच मध्ये आणि विनोद फारच घातक फलंदाज आहे, विस्फोटक असा फलंदाज आहे विनोद. नितीन मध्ये देखील ती क्षमता आहे की तो चांगली सुरुवात आपल्या टीमला करून देऊ शकतोय, परंतु गोलंदाज देखील दर्जेदार आहे समोर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मनीष. स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह करायचा होता हा बॉल, वाईट बॉल, खोलवर टप्पा, मात्र दिशा थोडीशी भरकटली गेली आणि नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार भारतीय संघ ऑल आउट झालाय तिसऱ्या वनडे मध्ये. 329 धावा मात्र भारतीय संघाने बनवल्या. 48.2 षटकामध्ये भारताचा डाव आटोपला गेला, म्हणजेच इंग्लंड संघासमोर सिरीज जिंकण्यासाठी 330 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा बॅक टू केपीएल. वरची कडा लागली आहे, बॉल हवेत आहे, शॉर्ट टर्नमॅनला जेलची संधी, मात्र जेल ड्रॉप. विलास होता चेंडूच्या खाली, मात्र विलासला यावेळेस काही फर्स्ट क्लास कामगिरी करता आली नाही. चांगली संधी होती नितीनला बाद करण्याची, परंतु जजमेंट फार चुकीचं पाहायला मिळालं. वेगाने सातत्याने वारे वाहत आहेत, सकाळपासूनच वारे मैदानाच्या वरून वाहत आहेत, त्यामुळेच जेव्हा चेंडू खूप उंच जातो तेव्हा झेल टिपणं थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण चेंडू हवेत स्विंग होत असतो आणि त्यामुळे जजमेंट तेवढं सोपं नाहीये. चेंडूला जज करणं, झेल जज करणं सोपं नाहीये, विशेषतः जे खेळाडू जे रेग्युलर खेळत नाहीत त्यांच्यासाठी तर खूपच डिफिकल्ट. यावेळेस लिडिंग एज, आता मात्र कुठलीही चूक होत नाहीये कव्हर्स मध्ये. फलंदाज बाद नितीन भंडारी. थँक्यू डीजे. नितीनला जीवदान मिळालं होतं मागच्या बॉलवर, मात्र पुन्हा एकदा त्याने चूक केली, मिसटाईम फटका खेळला आणि कव्हर मध्ये यावेळेस विकीने कुठली चूक केली नाही. 4 धावांवर हा पहिला गडी बाद झालाय किंग्स 11 सिंधुदुर्ग संघाचा. त्यांच्यासमोर टार्गेट आहे
49 धावांचं. उद्याचा पहिला सामना पुरंदर वॉरियर्स विरुद्ध स्टार 11 सिंहगड, त्यानंतर जंजिरा सुपर किंग्स विरुद्ध शिवनेरी पलटण. उद्याचा तिसरा सामना पुरंदर वॉरियर्स विरुद्ध प्रतापगड रॉयल्स. चौथा सामना असेल जंजिरा सुपर किंग्स विरुद्ध किंग्स 11 सिंधुदुर्ग. पाचवा सामना उद्याचा स्टार 11 सिंहगड विरुद्ध प्रतापगड रॉयल्स. आणि लीग स्टेजेसमधील शेवटचा सामना असेल किंग्स 11 सिंधुदुर्ग विरुद्ध शिवनेरी पलटण. त्यानंतर दोन सेमीफायनल, टॉप 4 संघांमध्ये सेमीफायनल्स चे सामने आपण खेळणार आहोत आणि सरती शेवटी ग्रँड फिनाले. सुरेख बॉल राजेश भोईरसाठी खोलवर टप्प्याचा बॉल होता. योग्य फुटवर्कचा वापर न करता ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये पुन्हा एकदा आपल्याला मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मनीषनं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्याची धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकाचा अंत निश्चितच चांगला करण्याचा त्याचा जरूर प्रयत्न असेल. हो, यावेळेस थोडा कमजोर बॉल होता असं मला वाटतंय, मात्र फायदा उचलता आला नाही. विकेट किपरने थ्रो केला आणि आता ओव्हर थ्रो. एक धाव जरूर प्राप्त केली जाते. प्रतिषटक या मॅच मध्ये 12.25च्या सरासरीनं धावा जोडायच्या आहेत विजयासाठी. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वर. एक फलंदाज बाद झालाय आणि फक्त एक चेंडू पॉवर प्ले मध्ये शिल्लक आहे. म्हणजेच आता जे आस्किंग रेट आहे ते भरपूर वाढताना दिसते. स्ट्राइक आता मात्र विनोदकडे आहे. ताबडतोब बॅटिंग करावी लागणार आहे. तोच प्रयत्न. लीडिंग एज आहे परंतु इनफिल्डच्या वरून बॉल निघून जातोय. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. 4 रन्स. थँक्यू डीजे. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या 1 बाद 9. खरं तर ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता विनोदचा. मिस टाइम स्ट्रोक होता, मात्र नशिबाची साथ मिळाली आणि ऑफ साइडला वेगाने वारे वाहत आहेत. त्या वाहणाऱ्या वाऱ्यांचा देखील त्याला फायदा मिळाला. बॉल निघून गेला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. म्हणजे जायचं होतं कानपूरला पण तो गेला नागपूरला. काही हरकत नाही. 4 धावा आलेल्या आहेत. धावा येणं गरजेचं आहे. आता धावा कशा येत आहेत, धावांचा पूर येणं आता गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आणि धावा जर येत राहिल्या तर मात्र सामना जिंकण्याची संधी असेल किंग्स 11 सिंधुदुर्ग संघाला. आणि त्यांच्यासाठी हा सामना फार महत्वाचा आहे, कारण दोन्ही सामने त्यांनी गमावलेले आहेत, पराभूत झालेत दोन्ही सामन्यांमध्ये. हा तिसरा सामना आहे. हा सामना जर त्यांनी जिंकला तर मात्र उद्या कुठेतरी त्यांच्यासाठी अशा पल्लवीत राहतील सेमीफायनल मध्ये पोहोचण्याच्या. नाहीतर मग उद्या त्यांना देखील या स्पर्धेच्या आयोजनाकडे आणि जेवणाकडेच जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. नाहीतर त्यांच्याकडे जेवणासाठी भरपूर वेळ असेल. असंच काहीसा उल्लेख मी मागच्या मॅच मध्ये केला होता आणि मग पलटवार करून दाखवला सर. ते शेवटी शिवनेरी पलटणने 2 सामने पराभूत झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी स्ट्रॉंग कमबॅक केला आणि सामना जिंकला. सिंधुदुर्ग संघ देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करेलच आणि विनोद जोपर्यंत खेळपट्टीवर असेल ना तोपर्यंत त्यांच्या आशा पल्लवीत असतील. कारण एक असा फलंदाज आहे जो एका षटकामध्येच सामन्याला कलाटणी देऊ शकतो. 20-25 धावा देखील एका षटकामध्ये ठोकण्याची क्षमता आहे. परंतु पुरंदर वॉरियरची गोलंदाजी धारदार आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय ऋतिक बजागे. ऋतिकची गोलंदाजी देखील जबरदस्त राहिली आहे या स्पर्धेमध्ये. पॉवर प्लेची समाप्ती झाली आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये तब्बल 40 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन राजेश भोईर. षटकातील पहिला बॉल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आहे. सुंदर कॅच. राजेशची खेळी संपुष्टात. दुसरा धक्का लागलाय सिंधुदुर्ग टीमला. जगन पाटील ताडे गावाचा टायगर. जगन पाटील ताडे गावाचा टायगर. जगन पाटील ताडे गावाचा टायगर.
खोलवर टप्प्याचा बॉल होता, मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर हा बॉल बॅट्समनच्या अगदी रडारमध्ये होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी बॅट्समनने, परंतु कुठेतरी चेंडूचा जो वेग होता तो नीटसा समजू शकला नाही फलंदाज राजेश. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय अभिषेक. पुढचा बॉल फेस करेल विनोद बजागे. यावेळेस अगदी बॅटच्या मधोमध घेऊन लॉफ्ट केलाय, मात्र हवेच्या विरुद्ध हा फटका. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि सुरेख झेल टिपला जातोय. आणखी एक मोठा मासा गळाला अडकतोय. फलंदाज बाद विनोद बजागे. मदत त्याला सलाम हायला खात हे रमला समाज सेवेत बारी दमाई हो नावात महेश पाटील दादा गणेश गुलवी. थँक्यू विजय. क्रिकेटचा खेळ आहे आणि वातावरणाचा प्रभाव या खेळावर जरूर पडत असतो. अगेन्स्ट द विंड वाऱ्याच्या विरुद्ध फटका मारला होता. वेगाने वारे वाहत आहेत आणि त्यामुळेच हा मिडल केलेला फटका देखील सीमारेषे बाहेर जाऊ शकला नाही आणि डीप वाईडिश मिड विकेटला अभयने एक सुरेख झेल टिपला. सोपा झेल नव्हता हा खरं तर पाहायला गेलं तर, कारण वेगाने जेव्हा वारे वाहत असतात तेव्हा झेल टिपणं अवघड असतं. फार महत्वाची विकेट. आणि आता मात्र गोलंदाज ऋतिक इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल पुल केलाय. बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा झेलची शक्यता नाकारता येत नाहीये, मात्र फिल्डर पोहोचू शकला नाही. भरपूर दूर होता फिल्डर. चेंडू उचलून फेक होण्यापूर्वी 2 धावा मिळत आहेत बॅट्समन अभिषेकला. धावसंख्या पुढे सरसावत असताना 3 बाद 11. टार्गेट आहे 49 धावांचं. किंग्स 11 सिंधुदुर्ग आणि पुरंदर वॉरियर्स या 2 संघांदरम्यानचा हा सामना तुम्ही पाहतात. किरवली प्रीमियर लीग 2021. पहिलंच पर्व आहे केपीएलचं. केपीएल धमाका आणि धमाकेदार क्रिकेट आज संपूर्ण दिवसभर पाहायला मिळालंय. यावेळेस फोर्सिंग स्ट्रोक अगदी बॉलरच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. 4 रन्स. जगन पाटील ताडे गावाचा टायगर आला जगन पाटील ताडे गावाचा टायगर आला जगन पाटील ताडे गावाचा. चांगला हा फटका होता. लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. खूप वेगानं बॉल बॅटमधून निघाला होता. खरं तर बॅटच्या खालच्या टोकाला बॉल लागला होता. आडव्या बॅटनं प्रहार केला होता समोरच्या दिशेनं. फ्लॅट बॅटेड स्ट्रोक डाऊन द ग्राउंड 4 धावांसाठी. चौकार षटकार येणं गरजेचं झालेलं आहे. चौकार आलाय बॅट्समन अभिषेकच्या बॅटमधून. धावसंख्या झाली आहे 3 बाद 15. यावेळेस बॉल खेळून काढलाय वाईड ऑफ मिड ऑन. डीप मध्ये अभय बॉलवर येतोय अतिशय वेगानं. चांगली फिल्डिंग. 1च धाव. क्रिकेट रसिकांमध्ये एकच जल्लोष आता मात्र पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज रणजित कडे आता स्ट्राईक असेल. धावसंख्या झाली आहे 3 बाद 16. 33 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. या षटकानंतर फक्त 2 षटकांचा खेळ आहे. 13 चेंडू आणि 33 धावा. समीकरण कठीण आहे परंतु अशक्य नाही. जागा बनवलीये. यावेळेस चांगला फटका, जोरदार पंच आणि बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स फॉर 4 रन्स. खूपच छान फटका. हा चौकार आलाय रणजित उर्फ भाऊच्या बॅट मधून. जागा बनवली. थोडासा आखोटप्प्याचा बॉल होता आणि ऑफ साइडला गॅप देखील शोधला. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. चौकारानं रणजितने स्वतःचं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे 3 बाद 20. किंग्स 11 सिंधुदुर्ग संघ 49 धावांचा पाठलाग करतोय. उर्वरित 2 षटकांमध्ये त्यांना 29 धावा बनवायच्या आहेत. आवश्यक रन रेट आता मात्र 14.50 रन्स पर ओव्हर. डिफिकल्ट आहे परंतु आज आपण पाहिले 2 सामन्यांमध्ये, विशेषतः एका मॅच मध्ये 8 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना पुरंदर वॉरियर संघानं तो कारनामा केला होता. विनोद द लेफ्टीनं खूप छान फटकेबाजी त्या मॅच मध्ये केली होती आणि त्याला मनीषची चांगली साथ लाभली होती त्या मॅच मध्ये. त्यानंतर 14 बॉल्स मध्ये 46 धावांची गरज असताना
प्रतापगड रॉयल्स टीमने त्या धावा बनवल्या होत्या. राहुल बजागे आणि हनुमान दिगाडकर यांनी तुफान फटकेबाजी केली होती. हनुमानने 4 चेंडूमध्ये सलग 4 षटकार ठोकले होते. नवीन षटकाला सुरुवात करतोय विनोद लेफ्टी. खोलवा टप्प्याचा बॉल बॅकपास्ट बॉलर हा फटका मारलाय. एक धाव कंप्लीट. हेजिटेशन आहे. हो, चांगली फेक नाहीये त्या ठिकाणी. खरं तर थेट फेकी ही गोलंदाजाच्या हातामध्ये व्हायला हवी होती, मात्र खराब फेक होती ऋतिकची आणि त्यामुळेच दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. धावचीची संधी गमावली गेली आहे. स्ट्राईक सध्या अभिषेककडे आहे. अभिषेक आणि रणजित हे दोन फलंदाज सध्या खेळपट्टीवर. सायंकाळचं सत्र आहे. आता मात्र जे दुपारच्या सत्रामध्ये रणरणत ऊन होतं ते जरूर कमी झालंय. आल्हाददायक आता परिस्थिती आहे मैदानावर. हा बॉल बॅटवर घेता आला नाहीये. डायरेक्ट हिटची गरज आहे. विकेट किपर कडून चूक घडली आहे. विनोद थोडासा निराश आहे, कारण गोलंदाजी चांगली करतोय परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षणाची हवी तशी साथ मिळत नाहीये. ज्या चेंडूवर एकही धाव नव्हती त्या बॉलवर एक धाव मिळाली आहे आणि प्रत्येक धाव ही इम्पॉर्टंट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. 49 धावा तुम्हाला विजयासाठी बनवायच्या आहेत. तुम्ही जर 47 धावा केल्या तर एका धावेने तुमचा पराभव होईल आणि जर तुम्ही 48 बनवल्या तरी देखील तुम्हाला फक्त एकच पॉइंट मिळेल, म्हणजे सामना टाय होईल. तर एक धाव ही महत्वाची असते. स्ट्रोक तर चांगला आहे परंतु गॅप मिळत नाहीये. लॉंग ऑफला फिल्डर आहे. यावेळेस धावचीत होईल. फलंदाज बाद. निलेश गुरव कवाडवाला त्याच्या आहे सदा साथीला. हे अरविंद भंडारी दादा कल्याणवाला मानितो दादाला हो पार. सुनील फुलोरे दादा आमनेवाला मानितो दादाला हो पार. हे आला आला जगन पाटील ताडे गावाचा टायगर. मिसफील्ड थोडीशी झाली होती, थोडीशी फंबलिंग झाली होती काशीनाथ कडून, मात्र लगेच त्याने चेंडू उचलला आणि फेकला गोलंदाजाकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस फसलाय. चौथा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 24 असताना अजूनही 25 धावांची गरज आहे किंग्स 11 सिंधुदुर्ग संघाला आणि आता फक्त 9 चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. नवीन बॅट्समन कॅप्टन विजय घरत नॉन स्ट्रायकर सेंडला. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस सुरेख बॉल आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील होत आहे, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये, कारण कुठेतरी बॉल असं वाटतंय की लेग स्टिकच्या दिशेनं होता. कदाचित एस्ट्यांना मिस करत असावा, परंतु एक चांगला बॉल. हा बॉल पाहायला गेलं तर फ्रंटफुटला खेळण्यासारखा बॉल होता, परंतु क्रीजमध्ये मागे जाऊन बॅकफुटला कुठेतरी वजन घेत ऑन साईडला तडकावण्याचा प्रयत्न केला रणजितने आणि जास्तीत जास्त तो बॅकफुटलाच खेळतोय. सुरुवातीपासूनच आपण पाहतोय की बॅकफुटला जास्त फटके खेळण्याचा त्याने प्रयत्न केलाय. चांगली गोलंदाजी करत असताना विनोद. खोलवा टप्प्याचा बॉल आहे. यावेळेस डाव्या इष्टीच्या अगदी जवळून निघून गेलाय, मात्र डाव्या इष्टी सोडून बॉल निघून गेलाय, त्यामुळेच हा बॉल वाईट. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आता मात्र फक्त 25 धावा. समीकरण 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 24 धावांची गरज आहे किंग्स 11 सिंधुदुर्ग टीमला. आणि या मॅच मध्ये देखील त्यांना विजय मिळेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. शक्यता थोडीशी कमी आता होत चालली आहे, परंतु पाहूया. क्रिकेट आहे, शेवटी काही घडू शकतं. असे फटके जर मारले तर जरूर विजय मिळू शकतो. फुल टॉस बॉल, कमजोर बॉलचा फायदा उचललाय रणजितनं. सुरेख फटका, चौकार. खूपच छान फटका. स्क्वेअर लेग क्षेत्रातून हा चौकार. रणजितच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार. आतापर्यंत 9 धावांचं योगदान दिलंय. 7 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण. पुन्हा एकदा शफल करून जबरदस्त टायमिंग साधलंय. यावेळेस बॉल जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. आणखी एक नेत्रदीपक चौकार. कोणी करना बरोबरी त्याची लाखात हाय हो यारी. विजय जोशी दादा मानेरेवाला
पाठीशी आहे खंबीर. आला आला जगन पाटील ताडे गावाचा टायगर. आला आला जगन पाटील ताडे गावाचा टायगर. जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन रणजितच्या माध्यमातून. रणजित आपल्या फलंदाजीचे चांगलेच रंग मैदानामध्ये उधळत आहे आणि उद्या आपण देखील या ठिकाणी रंग उधळणार आहोत. रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. ग्रामस्थ मंडळ खिरवलीच्या वतीने, सर्व खिरवलीकरांच्या वतीनं आज होळीचा दिवस आहे. आजचा आणि उद्याचा दिवस. जबरदस्त उत्साहाचं वातावरण या ठिकाणी. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 16 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली आहे 33. 33 धावा धावफलकावर, 4 गडी बाद. रणजितच्या बॅटमधून 3 सुरेख चौकार आलेत. 13 धावांचं योगदान दिलंय. फक्त 5 बॉल्स त्याने फेस केलेत. आणि आता स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन विजय घरत. कॅप्टनची काय रणनीती असेल ते देखील पाहणं फार रंजक ठरणार आहे. कारण 6 बॉल्समध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. त्यांच्यासोबत सेट फलंदाज आहे रणजित. त्याला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न होईल पहिल्या बॉलवर की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल कॅप्टनचा. निश्चितच एक मोठा हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. तर आजच्या दिवसातील हे शेवटचं षटक असेल. आजचा हा शेवटचा सामना आहे. उद्या 10:05 आपण सामन्यांना सुरुवात करणार आहोत. पुरंदर वॉरियर्स आणि स्टार 11 सिंहगड या 2 संघादरम्यान पहिली मॅच असेल. उद्याचा दुसरा सामना जंजिरा सुपर किंग्स आणि शिवनेरी पलटण या 2 टीम्सच्या दरम्यान असेल. तर या संघांनी तयारीत राहायचं आहे. शेवटचं षटक जबाबदारी आहे युवा गोलंदाज अभयच्या खांद्यांवर. अभय राईट आर्म ओव्हर द विकेट. टॉस बॉल लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. फिल्डर तैनात आहे लॉंग ऑनला. झेल 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 ड्रॉप. विनोद कडून चूक घडलीये. धाव तर एकच पूर्ण केली आहे. कमजोर बॉल होता मात्र विजय घरत यांना फायदा उचलता आला नाही. षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता. संधी चांगली होती. संधी तर फिल्डरकडे देखील होती फलंदाजाला बाद करण्याची. मात्र त्या संधीचं सोनं करू शकला नाही विनोद. आणि ही चूक देखील महागात पडू शकते कारण एक महत्वाची धाव या बॉलवर आली आहे. आणि आता सेट बॅट्समन रणजित कडे स्ट्राईक आहे. 5 चेंडू 15 धावा असं समीकरण. चित्त थरारक अवस्थेत हा सामना. रोमांचक मॅच. टॉस आहे यावेळेस. क्रॉप द विकेट. चांगला फटका. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. पहिल्या बॉल बाउन्सवर हा फील्ड केला जातोय. पहिल्या बाउन्सवर चांगली फिल्डिंग आणि फक्त एकच धाव. दुहेरी धावा येत नाहीत या षटकामध्ये. पहिल्या 2 चेंडूंवर 2 सिंगल्स. कमजोर चेंडू देखील टाकले जात आहेत मात्र फलंदाज या पर्वणीचा फायदा उचलत नाहीत. आणि असंच जर चालत राहिलं तर मात्र कदाचित या स्पर्धेमधून सिंधुदुर्ग संघाचं आव्हान संपुष्टात येईल. 4 चेंडू आणि 14 धावा. काही घडू शकतं. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख बॉल. यावेळेस थोडासा एक्स्ट्रा बाउन्स. गती कमी केली होती मात्र बाउन्स चांगला. ऑन साइडला स्विंग करायचा होता. बीट झालाय बॅट्समन. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि आता मात्र खूपच खडतर असं समीकरण. 3 चेंडू 14 धावा. अभय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हुक केलाय. वरची कडा आहे. थोडासा मिस टाइम स्ट्रोक मात्र बॉल निघून जातोय गॅप मधून. कुठलाही फिल्डर डीप मध्ये नाहीये. हा येतोय विजय घरत यांच्या बॅट मधून. चौकार. थँक्यू डीजे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच. क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन विजय घरत यांच्याकडे स्ट्राईक आहे. गोलंदाजी करतोय युवा गोलंदाज अभय. सामना जर टाय झाला तर मात्र दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात येईल. आणि हा सामना जर वॉरियर्सने जिंकला तर मात्र त्यांचे 6 पॉइंट्स होतील आणि त्यांचे चान्सेस सेमीफायनल मध्ये पोहोचण्याचे निश्चितच वाढतील. उद्या मग त्यांच्यावर जास्त कदाचित प्रेशर नसेल. पुढचा बॉल महत्वाचा बॉल आहे. शॉर्ट आर्म पुल. सुरेख फटका. कॅप्टनच्या बॅट मधून आणखी एक चौकार. वाव व्हाट अ मॅच. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज.
शान दम हाय दादाच्या या बात आहे. आता मात्र कोणाला खांद्यावर उचलून घेतलं जाईल, गोलंदाज अभयला की बॅट्समन विजय घरातला? म्हणजेच हा डॉट बॉल येईल किंवा चांगला बॉल येईल की षटकार येईल? षटकाराची गरज आहे, गोल्डन षटकार मारावा लागेल कॅप्टन विजय घरातला सामना जिंकण्यासाठी. जिंकणार कुठला संघ? किंग्स 11 सिंधुदुर्ग की पुरंदर वॉरियर्स? बिग बॅटल आहे आणि जरूर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही संघांसाठी. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. रोमहर्षक सामना. शेवटचा बॉल. अभय राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्ट करायचा होता मात्र ग्राउंडेड फटका. बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आणि याच बरोबर हा सामना मात्र जिंकलाय पुरंदर वॉरियर्स संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन पुरंदर वॉरियर्स. कॅप्टनने जरूर चांगला प्रयत्न केला मात्र हा सामना गमावलाय किंग्स 11 सिंधुदुर्ग संघाने. जबरदस्त रोमांचक मॅच या ठिकाणी समाप्त झाली आहे.